अहो रेखाताई कशा तुम्ही? मी बरी आहे, तू कशी आहेस? मस्त. बऱ्याच दिवसांनी कामावर रुजू झालात. हो ना, काय करू ग? तुला तर माहितीये माझ्या लहान भावाचं ते बाळ, तूच तर जीव वाचवलास त्याच्याच व्यापात अडकले होते अगं. पण आता ठीक आहे का बाळ? हो, सगळं ठीक आहे. बरं, मी घरी आले कारण ना खूप महत्वाच्या सह्या राहिल्या होत्या तुझ्या. आणि आपल्या आनंद निवासला ज्याने डोनेशन दिले ना, त्यांनाही मेल करायचं होतं की आपण ते पैसे कसे वापरलेत ते. अच्छा, मग म्हणलं या साईटला मी आलेच होते तर तुझ्या सह्याही घेऊन जाऊया. हा मग ईमेल्स मी करते. हा, मला फक्त नावं सांगा एकदा. एक मिनिट. मकरंद पाटील, हा, विजय साळुंखे आणि सुरेश बेडेकर. उद्या जेव्हा मी हे प्रेझेंटेशन देईन तेव्हा मिस्टर सुरेश बेडेकर हे इम्प्रेस झालेच पाहिजे. सुरेश बेडेकर? हो, म्हणजे आलंय माझ्या लक्षात. ठीक आहे, मी करते फोन सगळ्यांना आणि मी आधी फाईल वाचते आणि मग सह्या करून पाठवते. ठीक आहे? ठीक आहे नंदिनी, मी निघते कारण ना आनंद निवासची खूप महत्वाची कामं पेंडिंग राहिलेत. नाही नाही, अजिबात नाही. मी चहा करणार आहे. चहा घ्यायचा आणि मग जायचं. नाही नाही नंदिनी, ऐक, चहासाठी मी नंतर कधीतरी येते. एकतर खूप उशिरा मी जॉईन झाले कामावर. आधी कामं उरकून घेते. बाय नंदिनी. हो, सापडले बेडेकर. तरीच म्हटलं कुठे ऐकलं हे ना. हॅलो, सुरेश बेडेकर. नमस्कार सर, मी नंदिनी बोलते. मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. थोडं पर्सनल काम होतं सर. म्हणजे आमचे क्लायंट सुरेश बेडेकर हिच्या ओळखीतले आहेत तर. नंदिनी, तू आणि तुझ्या बहिणीने माझं हसू चोरलंय. खूप त्रास दिलात तुम्ही मला. आता जेव्हा जेव्हा मला संधी मिळेल तेव्हा तेव्हा तो त्रास मी तुम्हाला परत करणार. बस या वेळेचा त्रास पुन्हा एकदा विथ लव्ह फ्रॉम जीवा असे. कॉफी आणली आहे देशमुख. थँक्यू. माझ्यासाठी आज खूप अभिमानाचा दिवस आहे. आज माझा लहान भाऊ त्याचं पहिलं प्रेझेंटेशन देणार आहे. मला खूप आनंद होत आहे. मी आज खूपच एक्साइटेड आहे असं वाटत असेल ना तुम्हाला, पण माझं ते नेहमीच आहे. आम्ही पवार चाळीत राहायचो, तिथे एखादी स्पर्धा असेल आणि त्यात जीवाने सहभाग घेतलेला असेल तर एक्साइटमेंट त्याच्यापेक्षा जास्त असायची माझी. 10वीच्या रिझल्टच्या वेळेला सुद्धा असंच होतं. त्याने कायम जिंकावं हीच इच्छा असते माझी. त्याने काही जिंकलं, त्याने काही मिळवलं की मी सुपर प्राऊड फील करतो. तसे आज सुद्धा होणार आहे. काव्या, मी एकटाच बडबड करतोय, मी काही रिॲक्टच होत नाही. काय झालं? नाही काय. हे बघा, कसलं तरी टेन्शन आहे तुम्हाला. चिंतेत दिसताय तुम्ही. पार्थ, आज तुम्ही आनंदी आहात, पण उद्या तुमच्या चेहऱ्यावरचं हे हसू जाणार तर नाही ना, याची राहून राहून भीती वाटते मला. म्हणजे काय उद्या? उद्या मंथेंड डे आई. जीवाला ऑफिस जॉईन करून उद्या 1 महिना पूर्ण होईल. हो ग, चक्क 1 महिना काढला की त्याने ऑफिसमध्ये. पण मला सांग रम्या, आज त्याचं ते मोठं प्रेझेंटेशन आहे ना? हो, आणि त्याला हे प्रोजेक्ट नक्कीच मिळणार. काय? काळजी करू नकोस. हे प्रोजेक्ट मिळाल्यानंतर आपल्या घरी खूप मोठं वादळ येणार आहे आणि त्या नंदिनीची वाट लागणार. एक मिनिट रम्या, तू नक्की काहीतरी केलंयस हो ना? काय केलंयस? अगं आई, तुला सस्पेन्स आवडत नाहीत का? मला सस्पेन्स आवडत नाही. आपल्या आयुष्यात काही कमी सस्पेन्स आहेत का रम्या? एक मोठा सस्पेन्स आहे. काव्याचा पास काय होता, तिच्या बॉयफ्रेंडचं नाव काय येते ते तर उलगडत. तू आज त्या हॅकरला फोन करणार होतीस, बोलणार होतीस ना, काय झालं? मी कुठे कुठे पुरी पडू ग? त्या हॅकरशी पण मीच बोलायचं, ऑफिसमध्ये पण मीच जायचं. तू घरीच असतेस ना, ती काव्या सुद्धा घरीच असते. हो मग तू घरातल्या घरात डिटेक्टिव्हगिरी करून तू तिच्या पास्ट बद्दल काहीतरी शोधून काढ ना. हो, मग काव्याला जाऊन विचारू, काय ग बाई, काय पास्ट होता तुझा? अगं कुणाशी बोलणार ह्याबद्दल घरात? तिची ती 1.5 शहाणी मैत्रीण आहे ना, अनिशा. तूच सांगितलं होतंस मला, विसरलीस? खूप इझी कॅच आहे. परवा नाही का मी कॅफे तक्ष बँड्रा तिच्याकडूनच काढलं होतं ना हे नाव. तसंच तू पण बिंदास जाऊन विचार. काव्याच्या पास्ट बद्दल काही ना काही डिटेल्स आपल्याला तिच्याकडून नक्कीच सापडते. बघते, बोलून बघते तिच्याशी. येस. सांगा ना, माझ्या चेहऱ्यावरचं हसू जाईल म्हणजे? काव्या, काही टेन्शन आहे का? थांबा, मी खरुताईलाच फोन करून विचारतो. खूप आठवण येते का खरुताईची? हा, मला ना हा तुमचा लुक खूप आवडतो. नॉर्मल भाषेत याला जेलस फील होणं म्हणतात. आणि एखादा माणूस केव्हा जेलस फील करतो माहितीये? किंवा तुम्ही ना खूप लबाड आहात काव्या. उत्तर माहितीये तुम्हाला, पण तुम्हाला माझ्याच तोंडून ऐकायचंय. पण मी सुद्धा देशमुखांचा बोका आहे.
जेलस फील केव्हा होतं आणि का होतं हे मी तुमच्याच तोंडाने ऐकलं. वाट बघेन मी.